36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी आहे. बोदवड न्यायालयात जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तालुका विधी सेवा समिती आणि बोदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय न्यायाधीश आतिश खोलम यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यासाठी यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी उपस्थितांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सखोल मार्गदर्शन केलंय. सात्विक आहार हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन करत त्यांनी फास्ट फूड टाळण्याचं आवाहन केलंय. कार्यक्रमासाठी एक अनोखी शपथही घेण्यात आली आहे. उपस्थित सर्व वकील आणि पक्षकारांनी पॅकिंग फूड आणि जंक फूड न खाण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली आहे. आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट पाटील यांनी प्लेट 1 आणि प्लेट 2 हा सोपा आहार फॉर्म्युला सांगितला आहे. आधी कच्च्या भाज्या सलाड खा आणि नंतर मुख्य जेवण घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच रिजनल आणि सिजनल फळांना आहारात स्थान देण्याचंही आवाहन केलं आहे. आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. पैसे नसले तरी उपचार थांबू नयेत असंही अर्जुन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहितीही उपस्थितांना दिली आहे. कार्यक्रमात धनराज प्रजापती यांनी योग आणि व्यायाम यावर मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन KS इंगळे यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट शारदा राऊत, ॲडव्होकेट मिनल अग्रवाल यांच्यासह अनेक वकील आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालय अधीक्षक वैभव तरटे आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलाय. बोदवड न्यायालयात साजरा झालेला जागतिक आरोग्य दिन हा केवळ कार्यक्रम न राहता आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणारा एक प्रभावी उपक्रम ठरलाय. ॲडव्होकेट धनराज भाऊ प्रजापती ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राकेश झुंझुनवालापासून ते फिटनेसपर्यंत ते त्यांच्या घराच्या अनुभवापर्यंत त्यांनी बरंच काही सांगितलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला मार्गदर्शक असणारे सन्माननीय ॲडव्होकेट इंगळे साहेब, शारदा मॅडम, अग्रवाल मॅडम, शिंदे मॅडम आणि या प्रांगणामध्ये उपस्थित आपले रजिस्ट्रार तरटे नाना आणि सर्व पक्षकार मित्रांनो, जगद्गुरु तुकोबाराय बोलले होते आरोग्यासंदर्भात की शुभम करोती. आपण जे काही बऱ्याचशा प्रार्थना होत्या लहानपणी आपण मराठी शाळेमध्ये जात होतो, तिच्यामध्ये म्हटलं जात होतं की शुभम करोती कल्याणम आरोग्यधम संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. ही जी काही कविता होती ह्या कवितेमध्येच ह्या दोह्यामध्ये बरंच काही सांगितलंय की सर्वांचं कल्याण व्हायला पाहिजे आणि कोणीही दुःखी असलं नाही पाहिजे. मग त्याच्याकरता जागतिक आरोग्य संघटनेचा काय महत्वाचा मुद्दा होता की काय ह्या दिवसाची गरज पडली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं असं काय केलं. 2026 मध्ये त्यांचा थीम आहे सर की माय हेल्थ